नमस्कार, मी सुनील. पंचनामा प्रभागाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे. गेल्या अनेक दिवसापासून एकमत डिजिटल लातूर शहरामधल्या अनेक नगरांमधल्या समस्या थेट तुमच्यासमोर मांडत आहे आणि प्रशासनानं केलेल्या कामाचा जो लेखाजोखा आहे तो सुद्धा थेट आम्ही दाखवत आहोत. आणि आज आम्ही प्रभाग क्रमांक 14 मध्ये आलेलो आहोत आणि या 14 मध्ये काय नागरिकांच्या समस्या आहेत त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नागरिक आहेत. तिथले पाहू शकता. काय सांगाल, काय समस्या आहे तुमच्या प्रभागात? काय नाही सर, वेळेवर गटारी निघत नाहीत, व्यवस्थित काढत नाहीत. वर्षातून एकदा आले तर ते उचलत नाहीत. मग काय पोल 6 महिने झाले तर लाईट बंद आहे, चालू केली नाही आणखीन. बरं, 17 फोन केला. काय काय समस्या येतात? काय लाईट बंद होती, 5-6 वेळा फोन केले. होयच म्हणतात. कुणाला केला फोन? आणि ते नगरसेवकचं पोरगं उभं राहिले की केसारचं ते आलं, येऊन इथले फोटो काढलं, तिथले फोटो काढलं, मला फोटो काढलं, गेलं ते तिकडेच उधळत गेलं. बरं, 2.5 वर्ष झालं प्रशासकाचं राज्य आहे आपल्याकडं. प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी कुणी येतात का साफसफाईला? काय कुणी येत नाही तर 6 महिन्यापासून बघा. तर मी बघतो ही लाईटचा पोल मला वाटते 8 महिने झाला आहे ना मग कंटिन्यू अंधार होता. आणि विशेष म्हणजे नळाला जे पाणी सोडतात, घंटाभर पाणी सोडतात. लई झालं 1 घंटा पाणी सोडतात. नाल्याची काय स्थिती? नाली तर काढतच नाही. जसं मी बघतो तसं नाली आलीच नाहीत. कचरा पाऊस आला की रस्त्यावर पाणी येते का, ह्या साईडला उतरत नाहीत पाणी. काय नाही, गच भरते ते गटार समजा गटार गच भरते. तुम्ही कधी मग प्रशासनाचे अधिकारी कर्मचाऱ्याला कोणी सांगितलं नाही का तुम्ही किंवा तक्रार केली? भरपूर वेळेस फोन करतो आम्ही. आलोच करतात, येत नाही कोणी. बरं, म्हणजे तक्रार करून सुद्धा कोणी येत नाही कोणी. काय समस्या येतात? नालीची साफसफाई नाही होत आणि साफसफाई केली त्यांनी लोक त्यांनी उचलून पण येत नाहीत. उचलून येत नाही तर आणि पाणी पण पूर्ण सोडत पण नाहीत. पुरेचं पाणी पण भेटत नाही. असं का? 1 घंटाभर पाणी सोडतो. बरं, काय समस्या येतात काय तुमच्या प्रभागात? आपलं नालीची आणि रोडची स्वच्छता, बाकी कचरा वगैरे टायमावर उचलणं आणि जास्त नालीची साफसफाई. बाकी आपलं पोलवरचे खांबावरचे लाईटी वगैरे रात्रीच्या वेळेस लागत नाहीत. आणि पाणी म्हणलं तर पाणी प्यायचं फक्त 1 तास सुटते. बाकी कोणाचं अर्ध भरायचं राहते, अर्ध जाते असं. पाणी मिळत नाही बरोबर. पाणी पाणी आम्हाला काय आहे पाण्याची समस्या? लय झाले 1 घंटाभर पाणी सोडतात बघा. मला 1 मिनिट. पाणी एकदम पुरेसं मिळत नाही आम्हाला, कंटिन्यू पाणी नाहीच. कोणाचं पाणी अर्ध राहते, कोणाला भेटते, कोणाला मिळत नाही. त्यापुरतं पाणी मिळते आहे का नाही. पाणी समस्या 6 दिवसाला येते. 6 दिवसाला कधी 8 दिवसाला सोडतात. कंटिन्यू पाणी सोडत नाही. बरं, तुम्ही मग कधी म्हणले नाहीत का मग वेळ पुरत नाही आम्हाला, वेळ वाढवून द्या ह्याच्यामध्ये पाण्यासाठी? भरपूर वेळेस म्हणले त्यांना, कोणी तक्रार गेलंच नाही ना. आम्ही जेवढ्या वेळा तेवढा सोडतो म्हणजे आम्हाला. बरं, घंट्याच्या वरी पाणी सोडतच नाही त्यांना. तुमच्या प्रभागातल्या काय प्रमुख समस्या आहेत? गटरी वगैरे काढत नाहीत टायमाला आणि काढलेलं तर उचलत नाहीत त्यांनी. कधी काढे आले तरी उचलत नाहीत. कधी काढाले तरी पण उचलत नाही. किती दिवसाला काढतात गटार? आणि त्याचे जर का कार्यकर्ते काय म्हणते ते महानगरची पालिकेची ती आली माणसं, त्याने 10 रुपये द्या, 5 रुपये द्या असं म्हणतात. बरं, पैसे मागतात. उचलायला. घंटा गाडी सुद्धा येत नाही, एकदा थांबत सुद्धा नाही. पैसे दिले तर त्याच्याकडून घेते. ज्यांनी पैसे दिले त्याच्या दारात जाऊन थांबायचं. बरं, हे कुणाला तक्रार केली नाही का? नाही, भरपूर वेळेस सांगितलं सगळ्याला सांगितलं. एक जण बी येत नाही इकडं. बरं, फक्त इलेक्शनच्या टायमाला तेवढी येतात सगळेजण. नंतर बाकी येणार नाहीत कोण. एवढं इलेक्शन संपलं की कोणी येणार? कोण येत नाही. बरं, असं आहे. आसिफ सय्यद, बरं. कुठला प्रभाग आहे? गायत्री नगर आहे. बरं, काय समस्या आहेत तुमच्या इथं? आमच्या इकडे गटरी साफ होत नाहीत चांगल्या, कचरा उचरा वेळेवर गाडी येत नाही, काय नाही. किती दिवसापासून आहे आता? पुन्हा रस्त्याची काम आहे दोघा. किती दिवसापासून कचरा उचलला जात नाही? तर 3-4 महिने झाले कचरा, गटरी काढत नाहीत, कचरा नाही टायमावर, ही नाही काय नाही. पुन्हा रस्त्यावर टाकावं लागते कचरा. असं न तसं समस्या आहे. ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वगैरे कधी तुम्ही म्हणले नाही का किंवा तक्रार केली नाही का? केली आहे तक्रार करून काय फायदा? हो, येतो म्हणतात, काय येत नाहीत ते. फक्त येतो म्हणतात, काय नाही, बाकी काहीच नाही. बरं. किती वर्ष झालं बंद आहे? होय, काम नाही तर लोक येत नाहीत म्हणे. बरोबर आहे यांचं. का बरं, तुम्ही कधी बोलले नाहीत का मग महानगरपालिकेच्या लोकांना? बोललेत की, पण येतो म्हणतात, फोन लावा म्हणतात असे. बरं,
किती दिवसाला येते कचरा हे उचलण्यासाठी? रस्ताच खंदून किती दिवस झालं बघा आता जे सगळीकडे गट्टूचं काम झालं ह्या रोडला झालेलं नाही. बरं हे कशाचा रस्ता खणलाय? ते पाईपलाईन गेलेले कोणते पाईपलाईन? त्या नाल्या पिण्याच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्यासाठी खोदलाय आणि ते रस्ता काही केलाच नाही. केलाच नाही, सगळीकडे केला ह्या वार्डात राहिला. बरं आणि इथं कचरा उचलण्यासाठी किती दिवसाला येते इथं मग गाडी नगरपालिका? इथे रोजच्या रोज पण नाली सफाईसाठी येत नाही. नाली सफाई केली जात नाही. आणून साफ बी केली तर पुन्हा उचलायला येत नाहीत. काय अडचणी आहेत बाळा? काय अडचणी आहेत? अडचणी बघा इथं एक तर रस्त्याचं काम झालेलं नाही काहीच. रस्ता फोडून 4-5 वर्ष झालेले आहेत. इथं कचरा उचलत नाही, नाल्या काढत नाहीत, काहीच नाही. प्रभाग क्रमांक 14 आहे गायत्री नगरचा. हे रस्ता बघा तुम्ही, ही लाईटी तर बघा वर्षातून एक बार चालू होत्यात. बरं. आणि इलेक्शनच्या टायमाला फक्त वोट घ्यायला येते तिकडे, बाकीचं काहीच नाही. इथं काय करणार नगरसेवक तर काय वर्षातून एक बार बी येत नाही. बरं. तेवढं झालं का इथं बघा कचरा पावला दिसेल तुम्हाला. इथं घंटागाडी इथं फक्त वर्षातला एकदा. बरं घंटागाडी झालं, कचरा काढणं झालं, काहीच नाही इथं, काहीच नाही. तुम्ही मग कधी इथं नगर परिषद लोकांना बोलले नाहीत का तुम्ही? महानगरपालिकेमध्ये तक्रार केली, सगळीकडे तक्रार केली, कोणच नाही. फक्त येतो म्हणते, सही घेते आणि विषय सोडून देते. एवढंच आहे, बाकी काहीच नाही इथं. ते पाण्यात टाकी बसवल्या बघा, त्या पाण्यात टाकीला आणि पाणी प्यायला नाही. ते उगा नावाला बसवलेली आहे. बरं रस्त्याचं काम तर बघा, ही रस्ता आहे एवढाच आहे, 60 फूट रस्ता राहते. मग इथं आमचा 4 फूट रस्ता आणि त्याच्यात बी गाड्या येतात मोठ्या. आणि नाली साफ करत नाहीत वेळोवेळी. नगरसेवक यावर्षी आला, पुढच्या 5 वर्षानंतरच वोट मागायला येणार. त्याच्या आधी तोंड दाखवणार नाही, काय नाही, बरं कोणीच येत नाही इकडं. कोणीच येत नाही. बरं आता गेल्या 2.5 वर्षापासून प्रशासकाचं राज्य आहे आपल्या महानगरपालिकेवर. मग इथले कर्मचारी आले होते का? पालिकेचा कर्मचारी आत्ताही आम्ही गल्लीत बघितला नाही, एकदा नाही का? आत्ताही बघितला नाही. फक्त वसुलीला पट्ट्या भरायला, पट्ट्या घ्यायला तेवढे येते बस. बाकी साफसफाई करायचं काय नाही. गटार काढून कमीत कमी वर्षाच्या जवळ झालं असेल सध्या. आता सध्याची परिस्थिती सांगतो, ही राहणारेच लोक खोऱ्यानं काढून करून वरून टाकून जातात बस. आता त्यांना त्रास होते म्हणून ती काढून वर टाकतात बस. ते त्याच्यानंतर ती गटार जशाला तशी भरून जाते रोडला. टाकणार खाली वर टाकणार की लगेच गटरीत जाणार ते दुसऱ्या दिवशी. त्याला काय आहे त्याला? मग तुम्ही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कधी तक्रार केली नाही का? कधी सांगितलं नाही का हा तुमची समस्या? आपलं कसं आहे माहीत आहे का, आपण गोरगरीब असल्यामुळं कोण कुणाला सांगू शकत नाही. मोठा अधिकारी येणार, करतो म्हणणार, विषय मिटला. त्याच्यानंतर त्यानं बी तिकडंच आणि त्याचे कार्यकर्ते बी तिकडंच. आता नगरसेवक रविशंकर होते तेव्हा थोडंफार काहीतरी काम झालेत, नाही म्हणून नाही. जेव्हा त्यांनी पदावर नाहीत तर मग काहीच काम झालं नाहीत. BJPचे तर येतच नाहीत, काँग्रेसचे आले ती काहीतरी काम करून गेले, नहीं म्हणून नहीं. कचरे गाड़े आते नहीं, नाले निकाले होंगे तो 4-4 महीने रहता है कचरा। महानगर पालिका में फ़ोन लगाए तो उन्होंने बोलते हैं कचरे गाड़ी वाले का नंबर लिए, नंबर वाले को फ़ोन लगाए कि 4 दिन को 8 दिन को आते हैं, बोलते हैं महीना 2-2 महीने आते नहीं आते यहाँ पे कचरा ले जाने भी नहीं आते और निकालने भी नहीं आते। ये नाला तो फुल भर के जाते हैं, बोल के क्या दो ऐसा रख के छोड़ियो में नाले के ऊपर प्लाउड आइए, वो कचरा अंदर गया ना पूरी नाली में घूसा मर के पड़े तो निकालने को आए नहीं। पीछे में तो दुनिया की बो भान घास बो आ रही थी हमको, ले जाने निकालने आओ बोले तो कौन भी नहीं आ रहा था। फोन लगाओ बोले, फोन अब लगाए तो आ रहे नहीं थे। साल तो नहीं चाहते थे कोई इधर नाला निकालने को, और ये एक साल के ऊपर भी नहीं आते नाला निकालने, और नाला निकाले भी होंगे कि कचरा ले जाने आते। इधर के एरिया में के निकालते हैं देखो महीने में 2 महीने, मगर ये एरिया तो आते नहीं नाला निकालने, फ्री का है बोलते हैं ये एरिया पकड़े वाला, इधर तो नहीं चाहते निकालने को। असं कसं काय फ्रीचं? क्या मालूम पकड़ा लेंगे, वो जगह हमारे पास नहीं है बोलते हैं। बोले ना, बोले भी तो सब करते हैं, लेकिन ये एरिया में तो आते नहीं। मेरे सामने देखो नाला निकालने वाले मम्बूली क्या देखो यहाँ की इतनी निकाल के जाओ, उन्होंने बोलते हैं हम परमिशन नहीं, बोलते इधर के चेरी के है बोलते हैं उन्होंने। साल के ऊपर भी इधर आते नहीं निकालने, देखो घूसा लगे इनकी तो नाली पूरी गच भरी थी तो पैसे दे के निकाले नाली। हाँ नहीं चाहते यहाँ पे नाला निकालने को। नहीं इलेक्शन हम कमल पे डालो, इस पे डालो, क्या तकलीफ है। बोला देखो ये नला का कनेक्शन अब 4 साल हो रहा आके, देखो ये वाला फुटे पूरा पानी जाता तो आगे की पब्लिक हमें परेशान करती। पानी इधर आना नहीं बोलते हैं, देखो वहाँ से उतना पाइप करें, हमने यहाँ से इतना करें। इधर के एरिया का पानी हमारे इधर से जाने का, उधर के एरिया का पानी देखो वहाँ पाइप डाले वाला है। रोड का भी पानी ऐसा रोड पे नहीं आने देते उन्होंने, नलों का पानी। फिर अब उतार रोड वाले कौन करे वाला है उतार का कनेक्शन? अब भाई इसमें हमारी क्या प्रॉब्लम है? हाँ उधर का सब आए तो देखो यहाँ से कनेक्शन कराला, उधर का आया देखो वहाँ से कनेक्शन कराला। नाली का पानी नहीं आना, ये नाली तो देखो बारिश के दिनों में पूरी भर के उलट के जाती, ये पूरा पानी ऊपर से जाता है
नाली का म्हणजे फक्त निवडणुका आहेत आल्या की त्यावेळेसच येतात आणि निवडणुका झाल्या की मग कोणी 5 वर्ष येत नाही. मट्टी पुरी नाली गच्ची भरली घुसा तो ह्या नाल्या काढणे आते नाही साल क्या नाल्या गच्ची भरे आली नाही आते. नाली काढून 6 महिने झाले लोक काढले बी तर कचरा उचलत नाहीत लवकर. कचरा उचलत नाही काय काय हो काय नाल्याची अपेक्षा बघा की. कचरा न्यायला येतात का रोज? रोज येतात कचरा न्याय येते पण नाल्या काढत नाही. काढत नाही. मग तुम्ही कधी म्हणले नाहीत का मग त्या म्हणलं बी तर ते हो अधिकाऱ्याला? हो म्हणलं की तिकडे जातात काय तिकडे जाते हा हो म्हणतात हो म्हणतात हा. हो म्हणतात. काही नाल्या काढीत नाहीत कचरा टायमाला उचलत नाहीत इथे झाडू मारायला येत नाहीत आम्हालाच काढा झाडू. बरं मग तुम्ही कधी म्हणले नाहीत का मग? का कुणाला म्हणावं नगरसेवक कधी येतच नाही तिकडे येत नाहीत का? बरं आता इलेक्शन लागलेत की मग? आता बी आलं नाहीत आणखी जेव्हा इलेक्शन आहेत म्हणता 15 दिवस मग चक्रा मारतात मग विचारतात समस्या काय पण 5 वर्ष पुन्हा काहीच नाही. काहीच नाही. तर आता 2.5 वर्ष झालं आपल्याकडे प्रशासकाचं राज्य आहे. मग महानगरपालिकेचे कोणी येतच नाहीत का? मग आता तुम्ही कोणीच नाही कर भरता इकडं कोणीच येत नाही. इथं ऑफिस होतं ती बंद झालं दोन पाणी टाकी ऑफिस होतं का ती सुद्धा महानगरपालिकेचं बंद झालं नाहीतर तिथे जाऊन समस्या मिळत होता या गटारा काढा कचरा उचला. आता किती दिवस झाले हे गटार काढून? गटारा काढून काहीतरी 1 महिना झालं हा महिना 1.5 महिना झालं काढून हा पण उचलत नाहीत. उचलीत नाही गाडी येते आता कचऱ्याला पण ती काय आमचेच कचरे जमा केलेले नाहीत आणि गटारी जरी काढली तर 15 दिवस महिना उचलत नाही ती म्हणजे तेच तसंच दुर्गंधी येते वास. हा तसंच राहते. उलट मग त्याचा त्रास जास्त आहे ना नालीमधून काढायचा आणि रस्त्यावर टाकून त्याच्यात दुर्गंधी जास्त आहे. हा कचऱ्याच्या गाड्या येतात आमचा कचरा उचलायला तसं काही नाही पण ही कचरा गटर काढली की कचराच नेत नाही. आता तुम्ही एवढा कर भरता तुम्हाला मग सुविधाच मिळत येत नाही की महानगरपालिका? आता काय कुणापटूनच खात राहा बरं कुणाकडे जावं. बरं काय सांगणार महानगरपालिकेला? कॅमेरा चालू आहे सांगा काय तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या गल्लीचा एकच की गटार साफसफाई कचरा उचलणे एवढी समस्या आहे बाकी काही नाही. वेळोवेळी येऊन त्यांनी हा झाडू तर मारतच नाहीत आम्हाला मार लागते. हा बरं गल्लीमध्ये कधी खराटा घेऊन कोणती बाई आली नाही आणखी काय कचरा बी आम्हाला बाग काढावं लागते फक्त गाडी येते बाग कचऱ्याची त्यात आम्ही डबे भरून टाकतो. बरं हा पाणी जात नाही इकडे बी नाही इकडे बी नाही बघा गटा हां बघा कवा काढली बरं सांगा कधी काढल्या गटार? कवाच नाही हां पाणी सरकत नाही मी 1000 बरं म्हणलो पण काय काढले नाही गरीबाचं बसलो गच बरं पाणी सरकना. आता शेवटी कधी काढली होती लास्ट टाइम? नाही कवाच नाही गटार नाहीच का? हा मग तुम्ही कोणाला म्हणले का नाही? कोणाला म्हणले होते? म्हणायचं सवाल नाही गटार का लवण पडलेला आहे पाणी जात नाही हा जेव्हा उकलून करावी लागेल तेव्हा जाणार. बरं मग तुम्ही मग महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्याला कोणाला म्हणले नाहीत का? म्हणलो की हे काय म्हणले मग? करतो म्हणायचं जायचं बनान. आता किती दिवस झाला असं बघा चालू की आहे? अवघा किती दिवस अजिबात नाही तुम्ही जेव्हा तक्रार द्यायला गेले किती दिवस झालं ते? करत नाही इथं आल्यावर म्या म्हणलो बरं. तुमच्या वणी जसं आलं तसं मग गटारी जाय नाही पाणी दुसरी टाका गटार हो टाकायचं म्हणले जाय. हां मग आता काय करायचं बसतो आम्ही बघा येऊ का गटार बघा फोटो काढा. तर ते पाणी वर येऊ लागले पाणी जात नाही रोडमधून इकडे पार हे काय सगळं पाणी गटार व्यवस्थितशीर नाही ह्याच्यावर सगळं हे काही तिकडल्या माणसानं सेंटरिंग इथं आणून लावून ठेवलंय. ही एवढी समस्या आमची एवढी गटारीची एवढी साफसफाई करायला हवा एवढीच आमची विनंती आहे. महानगरपालिकेचे लोक कधी येतात तुमची गटारी साफसफाई करायला? महानगरपालिकेचे लोक आले तर बी ते उघडं आहे तेवढंच करून जातात. हे गल्लीमधलं कोणच काढत नाही. हे काही फक्त ही काढायला हवा ही सेंटरिंग काढायला हवा आणि हे काही सगळं साफसफाई करून फक्त एवढंच आमची समस्या. गटार भरली की चकोत रोडवर पाणी येते लेकरं रोडवरच खेळतात. आणि कचरा उचलण्यासाठी येतात का? कचरा उचलण्यासाठी तर अजिबातच येत नाहीत. आम्ही टाकता घंटा गाडीमध्ये उतरून. बरं
काय करा, आमच्याकडे कोण दखलच देत नाही, सांगितलं तर बी त्यांनी येत नाहीत, दखलच देत नाहीत आमचं एवढं काम करायला हवं साहेब. सासते आम्हाला दुकानला जायचं झालं का नाही संडासच्या पाण्यातून नळाला पाणी सुटलं की जावं लागते. हे लोकांनी असं सगळं जाम करून टाकले, तर नगरपालिकेवाले पण येत नाहीत आमच्या इकडं. तुम्ही कधी सांगितलं नाही का नगरपालिकेला? नाही कधी सांगायला येतच नाही, तर येते तर कधी वर्षातून एकदा गटार काढते तर निघून जाते. पुन्हा आम्ही उचलू टाकता होते कचरा. आम्ही तर कर तर भरावं लागते ना, पैसे तर मागतात ना. मग आम्ही कर बा वर्षाला भरताव साहेब, आमचं काहीच करत नाही तर इकडं. नील आहे सगळं, वर्षाला घरपट्टी भरताव आम्ही. घरपट्टीचं काय नाही, वर्षाला घरपट्टी भरताव आम्ही. आमची काढून बघा घरपट्टी, फक्त काही पाणी भरल्याला वर येते पाणी. घरपट्टी भरून सुद्धा मग तुम्हाला मग आम्ही घरपट्टी भरताव. हा, आमचे वर्षाला आम्ही घरपट्टी दर फेब्रुवारी महिन्यात भरताव घरपट्टी. व्हिडिओ होता किंवा मुलीचा व्हिडिओ. आमच्या दारात सगळं पाणी साचतंय आणि आईला आमच्या चलता येत नाही नीट, आईचा पाय आदो आहे त्याच्यामुळे. नाली भरली की सगळ्यांनी दारात घाण पाणी येतं. माझी मुलगी आजारी पडली होती. हो, तिला सरकारी दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं मला. मग आता थोडं मी भर टाकली तरी बी ते अजून घाण येते, लोकांचं नालीगच भरलाली. बरं, तुम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकाऱ्याला तुमच्या नाल्या मोकळ्या करतच नव्हतो मी. आम्ही नाली बी मोकळी केली तर त्यांनी नाली असं खरडून काढत नाही, वरच्यावर उग आलेलं थोडं घाण काढतात आणि निघून जातात. पुन्हा येत बी नाही तर त्यांनी ते कचरा काढलेला तर न्यायला पण जल्दी येत नाही, ते स्वतः डोक्यावर आम्ही निघून टाकून येतो. आता काय सांगणार महानगरपालिकेवाल्याला अधिकाऱ्याला? हे समस्या साफसफाई करून द्यायला सांगायचं, घाण हे करायला, जरा रोडला नीट करायला सांगायचं सर. व्यवस्थित रोड केला म्हणजे हे होतं. नाल्या पण जरा उंच केला पाहिजे, ते नाल्यामुळे तर समस्या हे होईल. त्या काढल्या नाले लोकांनी त्या नगरपालिकेच्या ट्रॅक्टरने नेलंच नाही, असंच पडू नये. डुकरं इकडं नाली टाकतात, जनावर फिरतात. किती दिवसापासून आहे असं? हे 8 दिवस झालं काढून. आता हे कचरा तर बरेच दिवस झाला इथं. 8 दिवस झालं. काय म्हणजे तुम्हाला याचं काय आरोग्याला धोकेदायक आहे याचं, रोगजंतू फैलावतात त्याच्यानं. बरं, स्वच्छतेच्या नावाखाली काहीच होत नाही काम. स्वच्छता कर वगैरे तर वसूल केला जातोय. तर वर्षाला आम्ही नेहमी ऑफिसला भरून टाकतो, महिन्याला हे वर्षाला. आणि मग तुम्ही मग महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या संदर्भामध्ये तक्रार केली नाही का तुम्ही? केलो ना, त्या सुपरवायझर कोण असतात त्यांना सांगितले, हो आम्ही टाकतो भरून नेतो म्हणजे नेले नाही त्यांनी. बोललेलं आहे मी, त्या किंमत देत नाही ते आम्हाला सांगितलं. एकेकाळी स्वच्छतेमध्ये लातूर महानगरपालिका ही अव्वल होती, मात्र आज तीच लातूर महानगरपालिकेच्या अनेक प्रभागामध्ये जर पाहिलं तर कचऱ्याचं साम्राज्य आहे. आज आपण वार्ड क्रमांक 14मध्ये होतो आणि या 14मधल्या लक्ष्मी कॉलनी असेल, सरस्वती कॉलनी असेल किंवा ह्याचा परिसर असेल, कालिका देवी मंदिराचा परिसर असेल, या अनेक भागामध्ये आपण ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस नागरिकांच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्याच्यामध्ये कचऱ्याचा समस्या आहे, त्याच्यामध्ये नाल्या व्यवस्थित साफ केल्या जात नाहीत, या अशा अनेक प्रश्न जे आहेत ते समोर आहेत, ते दिसत आहेत. आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांनी या लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, मूलभूत गरजा ज्या आहेत त्याकडं मात्र कानाडोळा केल्याचं पाहायला मिळते. आणि यामुळं या प्रभागामध्ये जे आहेत अस्वच्छतेचं जे साम्राज्य आहे ते तयार झालेलं आहे आणि त्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा धोका जो आहे तो आता निर्माण झालेला आहे. पुन्हा भेटूयात नव्या प्रभागात नव्या समस्यासोबत. कॅमेरामॅन संदीप गवळीसह सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.